नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. आज मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे गव्हर्नर आहेत त्यांना एक मी रिसर्च रिपोर्ट पाठवलेला आहे. माझी जी थेरी आहे सचिन किरस थेरी ऑफ टाईम कंपन्सेशन आणि त्याचा गोल्ड करन्सी मॅनेजमेंटशी काय संबंध, याच्यावर मी त्यांना एक रिसर्च पेपर पाठवलेला आहे की गोल्ड आणि सिल्वर करन्सी ची व्हॅल्यू डिटरमाइन करताना गोल्ड आणि सिल्वर या दोन कमोडिटीचा सायमल्टेनियसली विचार करण्यात यावा. आणि गोल्ड जो आहे ना हा साइन रेशो आहे आणि सिल्वर जो आहे ना तो कॉस्ट रेशो आहे. तर त्याचं मॅथमॅटिकल जे डिडक्शन आहे ना ते मी पुढच्या भागामध्ये ते प्रूव्ह करणार आहे. तर सचिन किरस थेरी ऑफ टाईम कंपन्सेशन आणि त्याचा करन्सी मॅनेजमेंटशी काय संबंध आहे त्याच्यावरचा एक थिसिस रिपोर्ट मी गव्हर्नमेंटला सबमिट केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की करन्सीची मॅनेजमेंट सिस्टीम यूज करताना कॅल्क्युलसचा यूज केला जावा, डिफरन्शिएशन इंटिग्रेशनचा यूज केला जावा, साइन रेशो आणि कॉस्ट रेशो म्हणजे गोल्ड आणि सिल्वर या दोन कमोडिटीचा आणि अनेक वेगवेगळ्या अँगलनी करन्सी मॅनेजमेंटचा विचार केला पाहिजे. तर त्याच्याविषयीचा माझा थिसिस पेपर मी हे केलेला आहे. असे अनेक थिसिस पेपर मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 1 बाय 1 सबमिट करणार आहे की ज्याने करन्सी मॅनेजमेंट विषय मॅथमॅटिकल सायंटिफिकली जास्त करन्सी मॅनेजमेंट ही सायंटिफिकली आणि मॅथमॅटिकली अप्रोचनी केली जावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि सचिन किरस थेरी ऑफ टाईम कंपन्सेशनचा एक डेली लाईफमध्ये काय यूज आहे ह्याच्याविषयी पण ते संशोधन उपयोगी आहे. तर वाचकांनी माझ्या पुस्तकामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट या पुस्तकामध्ये याच्याविषयी मी जास्त इलॅबोरेट केलेलं आहे. तर वाचकांनी ते पुस्तक वाचावं आणि प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.